जिनेंद्र गाईज, तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे केसापुरीच्या मंदिरवर। हाय, जय जिनेंद्र। दाखव ना, पाठी दाखव ना। आम्ही आहोत इथे आता कल्पतरू पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर। अतिशय तीर्थक्षेत्र आहे हे आणि असं भव्य दिव्य अशी चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती आहे। चला आपण बघूया। तू म्हण ना। चला बघूया गाईज। अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे हे। झाड सांग ना। बघू शकता गाईज कसे मस्त झाड आहेत इथे मंदिर मध्ये। तर हा साहेब मस्त। आम्ही इथंच व्हिडिओ करणार आहोत पार्ट 1 पार्ट 2 चा असं भव्य दिव्य इथं असं। धर महावीर धर्मशाळा पण आहे इथं आणि राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे। बघू शकता अतिशय रम्य असं वातावरण आहे इथं आणि तुम्ही आलात तर नक्की इथे या। सुंदर, अतिशय सुंदर असं हे देवस्थान आहे आणि अप्रतिम अशी मूर्ती आहे इथं। आंब्याची अशी सुंदर सजावट, आंब्याची झाडं, नारळाची झाडं, अशी सुंदर सजावट आहे। आता महावीर कंटिन्यू करत आहे। कसं करणार ह्याला काऊन एवढं कर। गाईज बघू शकता तुम्ही हे माझे भाऊ बहीण खेळत आहेत। अरे इथं वातावरण पण चांगलं आहे खूप आणि थंड थंड हवा। किती वेळ झाला? अजून 5 मिनिटं। दाखव नारळाची झाडं दाखव। राहण्याची पण उत्तम सोय आहे। नारळाची झाडं आहेत। निसर्ग आंब्याचं वातावरण लय चांगलं आहे। इथचे दगड बघा फॅशन मध्ये लावले आहेत। इथलचे झाडे, आंब्याचे झाड आहेत, अजून खूप प्रकारचे झाड आहेत। अतिशय असं हे सुंदर देवस्थान आहे आणि इथलचं महिमा पण खूप मोठी आहे। तर तुम्ही नक्की इथे या आणि चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताच्या दर्शनासाठी माझी ही तुम्हाला विनंती आहे। ओके गाईज, बाय गाईज।